तर आज आपण इथे घेतलेला आहे बकऱ्याच्या मटणाचा हा खिमा। त्यासोबत आहे कलेजी आणि सुकी चरबी। ही स्वच्छ 3 ते 4 पाण्यातून धुवून घेतली आहे। बघा किती स्वच्छ झालेली आहे। आता पाण्यामध्ये एक साईडला ठेवायची आहे। मसाल्यासाठी इथे मी घेतलेलं आलं, लसूण, मिरची, जिरं आणि अख्खी काळी मिरी घेतलेली आहे। ह्याची पूड करून घ्यायची आहे आपल्याला। बाकी सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे। चला तर आपण हे वाटून घेऊयात। तर हे पहा, अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। बारीक करून घ्यायचे, पण खूप जास्त पातळ नाही करायचे। त्यासोबत इथे जी अख्खी काळी मिरी आहे ती आपण या खलबत्त्यात कुटून घेऊयात। टोपामध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये चिमूटभर मी काळा हिंग ॲड करून घेत आहे। हे ऑप्शनल आहे। यामध्ये बारीक वाटलेली ही पेस्ट घालून घेत आहे। पेस्टमध्ये हळद आणि काळी मिरी पूड घालून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, या ठिकाणी छान तेल सुटलेलं आहे वाटणाला। तर या ठिकाणी कलेजी, चरबी आणि खिमा जो आहे तो आपल्याला पाण्याने निथळून अशा पद्धतीने कोरडा करून मिक्स करून घ्यायचा आहे। यात चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी आणि काळी मिरीची पूड घालून मिक्स करून लो फ्लेमवरती झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी अधनं-मधनं झाकण काढून आपल्याला अशाच पद्धतीने ढवळून हा खिमा जो आहे तो शिजेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं पाण्याचं प्रमाण। आणि हे पहा, अशा पद्धतीने लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपण हा खिमा शिजवून घेत आहोत। या ठिकाणी आपली कलेजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे। आणि आता थोड्या वेळासाठी अजून मी ठेवला होता। तर हे पहा, 1 ते 5 मिनिटांनंतर छान सुखा असा आपला हा खिमा तयार झालेला आहे। इथे मी थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला अजून ड्राय करून घेऊ शकतात। या ठिकाणी काळी मिरीची पूड ॲड करून घेत आहे। याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। गॅसची फ्लेम बंद करा। तर इथे तयार झालेला आहे मस्तपैकी आपला हळद मिऱ्याचा मटणाचा खिमा तयार। हळद मिऱ्याचं आपलं हे मटण खिमा आहे तयार। सोबत केलेली आहे ज्वारी आणि बार्लीची मिक्स भाकरी। तुम्ही याऐवजी तांदळाची भाकरी सुद्धा यूज करू शकता। माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तुम्ही जर आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। मी तर या रेसिपीचा आस्वाद घेणारच आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।